सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र. प्रियजन गुणगौरव समिती मुरबाड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका आयोजित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून MIDC हॉल मुरबाड येथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता 10वी व 12वी मध्ये प्रथम, द्वितीय आणि विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदूराव, युवा नेते सौरभ हिंदूराव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे, कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका महिला अध्यक्षा छायाताई दळवी, ठाणे जिल्हा महिला सचिव घोलपताई या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मनीष हिंदूराव, विलास सोनावणे, रघुनाथ देशमुख, मुरबाड तालुका सेवादल अध्यक्ष बापू मार्के, मुरबाड तालुका युवक अध्यक्ष हर्षद शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका सरचिटणीस गजानन घरत, रवींद्र केबारी, मुरबाड तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत लिहे, संजय हिंदूराव, एकनाथ कोळेकर, ज्येष्ठ नेते जुगळभाई जाकोटिया, नरेश मोरे, दिलीप शेळके, कामगार आघाडी मुरबाड तालुका अध्यक्ष अजय देशमुख, शहर अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष दीपक दुधाले, माजी युवक मुरबाड तालुका अध्यक्ष बाळू भोईर, मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा योगिता घरत, रंजना जाधव, मुरबाड शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विलास जाधव, सामाजिक न्याय विभाग सल्लागार विठ्ठल खंडागळे, तळेगाव विभाग प्रमुख राजू कवटे, आसोळे विभाग प्रमुख भाऊ मोहगरे, नाना पोखला, युवक मुरबाड तालुका उपाध्यक्ष स्नेहल भालेराव, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश चिराडे, नामदेव दमाने, पुंडलिक हरणे आदी कार्यकर्ते व शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव, मुरबाड.